नागपुर के न्यू कामठी थाना क्षेत्र से दिल दहला देने वारदात सामने आई है। शराब के नशे में पति ने मामूली विवाद के बाद अपनी 55 वर्षीय पत्नी की बेरहमी से हत्या कर दी। पुलिस ने आरोपी पति को गिरफ्तार कर लिया है। घटना रंडाला गांव के श्री कृष्ण नगर इलाके की है। मृतक की पहचान 55 वर्षीय श्यामवती उमाशंकर वट्टी के रूप में हुई है। पुलिस के मुताबिक रविवार को पति पत्नी ने शराब का सेवन किया था। शाम को घर लौटने के बाद दोनों के बीच खाना खाने को लेकर विवाद हुआ। विवाद बढ़ने पर आरोपी उमाशंकर वट्टी ने कथित तौर पर लोहे के डंडे से पत्नी पर हमला कर दिया। इसके बाद उसका सिर जमीन पर पटक दिया गया। गंभीर चोट लगने से श्यामवती बेहोश हो गई और उनकी मौत हो गई। पुलिस ने आरोपी पति उमाशंकर वट्टी को गिरफ्तार कर मामले की जांच शुरू कर दी है। पोलीस ठाणे नवीन कामठी हद्दीमध्ये रनाळा या गावामध्ये रोशन आलमारे यांची बांधकामाची साईट आहे। त्या साईटवर उमाशंकर वट्टी वय 65 वर्षे हा 2 वर्षापासून तिची पत्नी श्यामवतीसोबत काम करतो आणि त्या बांधकाम साईटवरच एक झोपड्यामध्ये राहतात ते। तर आज त्यांचे काही कारणावरून संध्याकाळी भांडणं झाले। त्या भांडणामध्ये त्याने रागारागामध्ये तिचे डोकं श्यामवतीचे आपटले खाली आणि तिचा त्या ठिकाणी जखमी झाल्यावर बांधकाम साईटवर जे मालक आहेत अलमारे ते इथे घेऊन आले हॉस्पिटलला उपजिल्हा रुग्णालयात। त्या डॉक्टरांनी तपासून ब्रॉड डेट म्हणजे मयत घोषित केलेलं आहे। आम्ही आता पुढील कारवाई करीत आहोत। या प्राथमिक कारण असं आहे की ती दारू आरोपीला विचारपूस केली आणि त्यांचा नातूही त्या ठिकाणी होता 11-12 वर्षाचा। त्या महिलेने आणि आरोपी आणि पीडित आपलं बळीत महिला जी आहे दोघांनी सोबतच मद्यप्राशन केले होते। त्याच्यावरून वाढ झाली आणि त्या महिलेने काहीतरी आरोपीची दारू पिली असं आरोपीचं म्हणणं आहे। त्याच्यावरून त्यांची भांडणं झाली। मृतक आहे श्यामवती उमाशंकर वट्टी वय 60 वर्ष। आरोपी उमाशंकर वट्टी वय 65 वर्ष।